हाँ नहीं, पूछो पूछो, मैं बोल रहा हूँ। आज डोनाल्ड ट्रंप को जो ट्वीट किया है पश्चिम बंगाल चुनाव को लेके, जो उन्होंने मुबारकबाद दी प्रधानमंत्री। देखिए, जब ये मैंने खबर पढ़ी कि अमेरिका के प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप ने वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल के जीत पर नरेंद्र मोदी जी को बधाई दी व्हाइट हाउस से, एक तो ये खबर झूठी है या व्हाइट हाउस ने गलत जानकारी के ऊपर बधाई दी। मुझे लगता है खबर झूठ फैलाई है। ये हमारा फेडरल डेमोक्रेसी का इंटरनल मैटर है। कल ग्राम पंचायत चुनाव में मोदी जीतेगा तो प्रेसिडेंट ट्रंप या मैक्रोन और ये सब लोग स्टारमर ये मोदी को बधाई देंगे? बीजेपी वाले को, आईटी सेल को समझना चाहिए। सबसे पहले अमेरिका एक सबसे बड़ा डेमोक्रेटिक कंट्री है, भारत भी है। भारत में क्या चल रहा है डेमोक्रेसी के नाम पर, ये पूरे विश्व को पता है, लेकिन मजबूरी भी है। राहुल गांधी जी, उद्धव ठाकरे जी, ममता बनर्जी बार बार इस बारे में अपनी बात रखते आए हैं। इसलिए मैंने सिर्फ, मेरा कर्तव्य है इस देश का नागरिक होने के बावजूद, कि प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप को करेक्ट करें। इस देश में, पश्चिम बंगाल में, तमिलनाडु में, आसाम में डेमोक्रेसी के नाम पर क्या खेल चल रहा है, ये विश्व को भी पता होना चाहिए। मैं ये नहीं मानूंगा कि मेरा ट्वीट डोनाल्ड ट्रंप ने पढ़ लिया और कुछ उसका ऊपर कम नहीं। मेरा कर्तव्य मैंने किया, देश के लाखों करोड़ों लोगों ने ये करना चाहिए कि डोनाल्ड ट्रंप एक राज्य के चुनाव, कोई पार्टी जीत जाती है किसी देश में, तो प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, उनके पास कितने काम पड़े हैं। वो हॉर्मुज की समुद्र धुनी को खोलना है, उनके सामने बड़ा ईरान और इजराइल का युद्ध में उनको ध्यान देना है। हाँ, बहुत सी बातें हैं। तो वेस्ट बंगाल में मोदी जीत गया, यहाँ वो जीत गया, उसके ऊपर वो बधाई देगा। ये बीजेपी वाले मोदी जी की छवि खराब कर रहे हैं। तमिलनाडु के गवर्नर अपॉर्चुनिटी दे रहे, अपॉर्चुनिटी नहीं दे रहे, सबसे बड़ी बात ये टीवी के एक देखो, टीवी के 108 एमएलए उनकी चुनकर आए हैं। संविधान ये कहता है कि सबसे बड़ी पार्टी को सबसे पहले बुलाया जाता है, और बहुमत सिद्ध करने का जो फ्लोर है वो विधानसभा है। महाराष्ट्र में कोश्यारी ने क्या बहुमत देखा था? जब सुबह का शपथ लिया था 5 बजे, उसके बाद जब उद्धव जी ने जब इस्तीफा दिया तो कहाँ बहुमत देखा था उसने? तो ये जो है भारतीय जनता पार्टी के जो एजेंट बैठे हैं राजभवन में, नाम तो लोक भवन किया है ना, नाम का लोक भवन है, लेकिन लोक भवन में लोगों की भावनाओं की, मतों की हत्या होती है। 108 वाले पार्टी को सबसे पहले बुलाना चाहिए, ये हमारा संविधान कहता है। लेकिन तो मैंने कहा, कल मैंने ट्वीट किया था, कल बीजेपी का वहां एक सदस्य चुनकर आया है, उनको बुलाइए और उनको 5 साल का समय दीजिए बहुमत सिद्ध करने के लिए, और 108 लोगों को बहुमत जुटाने के लिए। एक है बीजेपी का तमिलनाडु में एक सदस्य चुनकर आया है, फिर राज्यपाल ने उनको बुलाया, चलो आप आइए, और उनको 5 साल का समय दीजिए बहुमत सिद्ध करने के लिए। 5 साल बीजेपी यही कर सकते है, ये कर भी सकती है बीजेपी। चलिए, ममता बनर्जी को भी असेंबली को डिसॉल्व कर दिया गवर्नर ने पश्चिम बंगाल। देखो, अब उसका ऊपर क्या बात करेंगे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन है। अब ममता जी लड़ाई करेंगी, ममता जी के लड़ाई में हम सब लोग शामिल होंगे। उद्धव ठाकरे साहब ने भी उनसे बात की है। पूरे देश में लोकशाही, लोकतंत्र बचाने के लिए जंग जारी रहेगा और हम सब लोग उनमें शामिल होंगे। अखिलेश यादव भी गए थे, सब लोग गए। कोई लॉ ऑर्डर का सवाल नहीं है। जब बीजेपी जहाँ जहाँ जाती है, सरकार बनाते, वहाँ लॉ एंड ऑर्डर खुद खराब कर देती है। बोला मराठी प्रश्न आहे, पश्चिम बंगालमध्ये घटनेनुसार आता ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त झालेले आहे. ममता बॅनर्जी ठाम होत्या राजीनामा न देण्यावर, पण आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचे आणि नव्या सत्तेचे बंगालला वेध लागलेले आहेत.
मोदी शहा सगळे आता पश्चिम बंगालमध्ये या शपथविधीसाठी उपस्थित नाही आहेत. नाही, मोदी शहा तर उपस्थित राहतीलच, जगभरातले लोक सुद्धा बोलवतील. कारण मी कालच बघितलं की डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलंय पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल. भारतातलं एक संघराज्य, तिथे निवडणुका झाल्या, आमचा अंतर्गत विषय आहे. आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज? मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं. कशा करता? पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल, आसाम जिंकल्याबद्दल. त्याच्यामुळे आज आम्ही डोनाल्ड ट्रम्पला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्स पोस्टवर. त्यांना आम्ही टॅग केलं की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतातली लोकशाही शेवटचे आचके देते हे आम्ही आज सांगितलं. डोनाल्ड ट्रम्पला काय काम नाही का? त्याला ते हॉर्मोज पोर्ट खोलायचं आहे, समुद्रधुनी खोलायची आहे, त्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. आणि भारतामधल्या ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, बरं, आणि महानगरपालिका निवडणुकात मोदी जिंकले म्हणून तिथून अभिनंदन करतायत. काय खेळ चाललाय, काय गंमत चालली आहे सगळे बाबा. तामिळनाडूतील सत्ता स्थापनेबाबत देखील आपण एक ट्विट केलेलं आहे. हो, नार्लेकर असं म्हणतायत की बहुमत दाखवा, मी आता शपथविधी नाही, त्यांनी त्यापेक्षा बहुमत दाखवा हा विषयच येत नाही या संविधानामध्ये. सगळ्यात मोठ्या पक्षाला तुम्ही सरकार स्थापनेसाठी बोलवायलाच पाहिजे असं संविधान सांगतं. आर्लेकर नावाचे जे राज्यपाल आहेत मूळचे गोव्यातले, तर लोकभवन नावाच्या जागेत ते बसतात. म्हणजे पूर्वीचं राजभवन, ते नावाचंच लोकभवन आहे. तिथे लोकभावनेचा कायम अपमान केला जातो. 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले, तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे. बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडा सुद्धा पार करता आलेला नाही. आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे. त्यांना साधं बहुमत आहे हे पण सांगतोय. साधं बहुमत आहे आणि बहुमत सिद्ध करण्याची जागा राजभवन नसून विधानसभा आहे. मग मिस्टर कोश्यारीला कशा करता तुम्ही हे केलं? कोश्यारींनी पहाटेचा शपथविधी कोणत्या आधारावर केला होता? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा. कोश्यारींनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीसांना कोणत्या आधारावर सरकार स्थापनेसाठी बोलवलं? बहुमत बघितलं होतं का? बहुमत कुठे सिद्ध होतं? बहुमत विधानसभेत सिद्ध होतं. आर्लेकरांना, राज्यपालांना कोणीतरी संविधानाचे धडे दिले पाहिजेत जाऊन. तमिळनाडूचाच विषय आहे. तमिळनाडूचे निकाल हे महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहेत का? कारण टीव्हीके सारखा पक्ष 2 वर्षात 100चा आकडा पार करतो. पण महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष, विशेष करून ठाकरे बंधू जो ब्रँड आहे, त्याला अजूनही एकदाही 100चा आकडा गाठता आलेला नाही. ना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करता आले. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य सांगतो. हिंदुहृदय सम्राट यावर नेहमी बोलायचे, दक्षिणात्यांची जात्यंधता जोपर्यंत आपल्या अंगामध्ये भिनत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काहीही क्रांतिकारक घडणार नाही. काय म्हटले ते? कडवटपणा, जात्यंधता. कडवटपणा नाही बोलले, जात्यंधता. दक्षिणात्यांची जात्यंधता आणि मुसलमानांची धर्मांधता हे त्यांचं खरं वाक्य आहे. जोपर्यंत मराठी माणसाच्या अंगात भिनत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे निकाल लागणार नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असं आपण म्हणतो. महाराष्ट्र हा प्रत्येक पाऊल जपून टाकतो. आता टीव्हीके नावाचे काय पक्ष आला, काय त्याला आगापिछा आहे का? आगापिछा आहे का? एक कलाकार आहे, पक्ष उभा केला, लोकांनी मतदान केलं, त्याला काय विचार आहे? त्याला काय आकार आहे का उकार आहे? नाही. M.K. स्टॅलिन हे उत्तम काम करत होते, उत्तम मुख्यमंत्री होते, तरी लोकांनी त्यांचा पराभव केला आणि टीव्हीकेला दिलं. ती वाऱ्यावरची वरात असते. पण टीव्हीके सुद्धा एक रिजनल पार्टी आहे, ती राष्ट्रीय पार्टी नाही. पण भाऊसाहेब, त्यामध्ये प्रतिवाद असा करता येईल की फक्त टीव्हीके नाही,
आम आदमी पार्टीने दिल्लीत केलं, पंजाबमध्ये केलं, पंजाबमध्ये 16 वेळा सत्ता आणली, दिल्लीमध्ये सुद्धा 2 वेळा त्यांचं सरकार आलं. ते तर जात्यंध नाही, त्यांनी तर विकासाचं मॉडेल आणलं. आपण इतिहास समजून घेतला पाहिजे. मिस्टर दिनेश दुखंडे, जेव्हा जेव्हा आम्ही स्वबळावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढण्याचा प्रयत्न केला, 1992च्या बाबरी पतनानंतर शिवसेनेची लाट संपूर्ण देशामध्ये होती. आम्ही देशामध्ये जवळजवळ लोकसभेच्या 80 जागा लढण्याचं निश्चित केलं होतं आणि आम्हाला खात्री होती त्यावेळेला महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आम्हाला जागा तेव्हा आम्ही सहज जिंकू शकलो असतो. एवढे बाळासाहेब ठाकरेंचं वलय निर्माण झालं होतं. पण अटल बिहारी वाजपेयी यांचा फोन आला बाळासाहेबांना. त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली, तुम्ही जर लढलात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, आज तुमचं प्रचंड वलय निर्माण झालंय, तर भारतीय जनता पक्ष आणि आपल्यामध्ये हिंदुत्वाची मतं विभागली जातील बाळासाहेब. तेव्हा बाळासाहेबांनी मोठ्या मनानं असं सांगितलं आम्हाला सगळ्यांना की आपण अटलजींचं मान्य केलं पाहिजे की आपल्याला भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्रास होईल अशी भूमिका आपण घेता कामा नये. तेव्हा आमच्या देशभरामध्ये 25 ते 30 खासदार निवडून आले असते. असं वातावरण 92 साली होतं बाबरी पतनानंतर. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट म्हणून शिखरावर गेले होते. महाराष्ट्रामध्ये जर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली नसती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वबळावर सत्तेत आलोच असतो. पण भारतीय जनता पक्ष, बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र येऊया. जे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे, तुम्हाला आठवत असेल 25 वर्ष आमची युतीमध्ये कुजली आणि सडली, ते सत्य आहे. आम्ही जर स्वतंत्रपणे तेव्हा गेलो असतो तर आज महाराष्ट्रात दुसरं हिंदुत्व दिसलं नसतं, नकली. त्यावर एकच प्रश्न आहे की 1966 साली बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना नावाची सुरुवातीला बिगर राजकीय मराठी संघटना काढली. तशी महाराष्ट्राला आज एका अराजकीय मराठी संघटनेची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? त्याचं उत्तर देण्याचं सध्या ही जागा नाही. पण मराठी माणसाच्या प्रश्नावरची आंदोलनं आणि भूमिका अधिक तीव्र व्हायला पाहिजे. काल नाशिकमध्ये मी स्वतः एका आंदोलनामध्ये उतरलो. आपल्याला माहीत असेल का उतरलो. नाशिकमध्ये मी स्वतः उठलो विश्रामगृहातून आणि आम्ही चालत कलेक्टर ऑफिसमध्ये घुसलो. आमच्या मागे लोक चालत आली. ही माझी भूमिका का होती? नाशिकमधल्या अमराठी बिल्डरांसाठी 5 गावातल्या मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीनं ताब्यात घेण्याचा प्रकार काल सुरू झाला. काही दिवसापासून IAS अधिकारी पवन दत्ता, जो असिस्टंट कलेक्टर आहे, तो हातामध्ये दांडा घेऊन त्या घराघरात घुसून बायांना, महिलांना बेदम झाले. ही आमची जी तळमळ आहे ही मराठी प्रकारे अन्याय होऊ नये यासाठीच आहे. आणि ही तळमळ बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातून आली. दुसरी संघटना गेले 60 वर्ष, दुसरं कोणी गेलं का? काल कलेक्टर ऑफिसमध्ये दुसरं कोणी काल घुसलं का? आवाज उठवला का? शिवसेना म्हणून मी गेलो. माझ्या मागे असंख्य शिवसैनिक पदाधिकारी होते, जनता होती. हेच आहे ना काम प्रादेशिक पक्षाचं. दुसरं काय आहे? आमच्या नाशिकमध्ये आमच्या शेतकऱ्यांवर बिल्डरांच्या फायद्यासाठी, बिल्डर अगरवाल, ठक्कर, अमुक तमुक, ज्यांनी 500 कोटीचा म्हाडातला घोटाळा करून सरकारला लुटलाय, अशा सर्व बिल्डरांसाठी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी रिंग रोडच्या नावाखाली जबरदस्तीने घेता. एक तरी पक्ष, भाजपा असेल किंवा अन्य पक्ष, उभा राहिला का? मग आम्ही का उभे राहिलो? आमचा प्रादेशिक अस्मितेचा पक्ष म्हणून आम्ही उभे राहिलो. हे समजून घेतलं पाहिजे. हो, आहे ना, आहे. हा प्रश्न तुम्ही देवेंद्रजींना विचारा. ते म्हणतील असं काहीच नाही. आम्ही जगात पहिला क्रमांकाचा महाराष्ट्र आहे. महिला फार सुखी आहेत सांगतील ते. राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री पदावर दावे प्रतिदावे होत आहेत. जयंत पवार म्हणतात की 2029ला सुनीत्र पवारांनी मुख्यमंत्री व्हावं. माझ्या जय पवार यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांच्या आईला मुख्यमंत्री करावं. आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद.